कॅम्प परिसरातील हिम्मतनगर भागात बेकायदेशीररित्या साठवण्यात आलेल्या कीटकनाशकांवर कॅम्प पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 5,47,000 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। या प्रकरणी तालुका कृषी कार्यालयाशी संबंधित शुभम दिलीप नाझरीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्याम अशोक देवरे राहणार हिम्मतनगर मालेगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता हिम्मतनगर परिसरात छापा टाकण्यात आला। या कारवाईनंतर मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। छाप्यात विविध प्रकारचे कीटकनाशक साठे जप्त करण्यात आले असून त्यामध्ये ऑक्सफर्ड कंपनीचे ऑक्सफेन, फेनव्हॅलेरेट, क्लोरोपायरीफॉस, पॅन्टॉन, क्रॉप केअरचे फोरेट तसेच वेस्टर्न केमिकल्स कंपनीचे थायमेट यांचा समावेश आहे। प्राथमिक तपासात काही कीटकनाशके नियमांचे उल्लंघन करून साठवण्यात आल्याचे समोर आले आहे। तसेच संबंधित साठ्याबाबत आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचीही माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी कीटकनाशक अधिनियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि कीटकनाशक नियम 1971 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सचिन गोसावी करत आहेत। दरम्यान या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून बेकायदेशीर साठ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे।